नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण तळ कोकणाला भेट देणार आहोत. तळ कोकणात सिंधुदुर्ग येथील दापोली इथे जाणार आहोत, ते पण खास देवदर्शनासाठी. मी आणि काही शाळेतले मित्र मिळून देवगडमधील तारामुंबरी या गावातील नवसाला पावणाऱ्या खवळे गणपती किंवा खवळे महागणपतीचे दर्शन घ्यायला चाललो आहे. तारामुंबरी गाव हे सिंधुदुर्गच्या देवगड येथे येते. पुण्यातून गाडीने आम्हाला साधारण एक साडेसात तास लागले. वाटेत आम्ही आधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन मग पुढे निघालो. सकाळी सकाळी महालक्ष्मीचे सुंदर दर्शन झाले. देवीसाठी रांगेत एक सुंदर कमळ घेतले होते. त्या फुलामागे काही मधमाशा लागल्या होत्या. सतत फुलापाशी येऊन त्या मधुरच गोळा करत होत्या, ज्यातून नंतर मध तयार होते. हे सुंदर दृश्य मी खास तुमच्यासाठी टिपले आहे. या दृश्याचा आनंद घ्या. खवळे महागणपतीबद्दल काही वैशिष्ट्य सांगतो. आपण 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा तर 10 दिवसाचा असा गणपती ठेवला असे ऐकले आहे. पण इथे तब्बल 21 दिवसाचा गणपती ठेवला जातो आणि ही परंपरा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून खवळे घराण्यात तशीच सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कुठले मंदिर नसून खवळे कुटुंबाच्या घरातल्या देवघरातच या गणपतीचं दरवर्षी स्थापना होते. दरवर्षी अंदाजे 5 ते 6 फूट उंच गणपतीची बसलेल्या मुद्रेत मूर्ती हाताने बनवली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ वाहून खवळे कुटुंबातील लोकच ही मूर्ती बनवायला घेतात. ही कला पिढी दर पिढी कुटुंबातली सदस्यच पुढे चालवत आली आहेत. या गणपतीचा इतिहास आपण स्वतः खवळे कुटुंबातील सध्याची पिढी म्हणजेच ट्रस्टी श्री सूर्यकांत खवळे यांच्याकडून थोडक्यात इतिहास समजून घेऊयात. असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोकणात उतरलेले तर त्यावेळी त्यांच्यावर अनेक सरदार आलेले. मग ते इकडे नव्हते, ते पण तिकडे मालवणला राहायचे, मालडी या गावी. तिथून ते सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायचे. नंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ला बनवला त्याच्यानंतर खूप सरदार इकडेच ठेवले आणि मग ते रायगडावरती गेले. मग आमचा जो पूर्वज होता तो त्यांच्यापैकीच एक होता. मग ते मालवण मालडीला आता पण एक नारायणाचं मंदिर आहे मोठं, तुम्ही बघितलं तर नारायणाच्या मंदिरामध्ये ते पूजा पाठ करायचे आणि मग तिकडेच राहायचे. ते अशी पहिली पिढी गेली त्यांची. मग त्यांचा जेव्हा नंतर मुलगा झाला त्यांना, तर तो पण मग तिकडे ते त्यांची गलबत बघायचा आणि मग ती गलबत इकडे मुंबरीची खाडी आहे किंवा देवगड खाडी आहे किंवा विजयदुर्ग खाडी आहे, त्या ठिकाणी महाराजांची गलबत असायची. तर त्यांच्यासाठी तो मग तिकडून ते लोक इकडे यायचे. त्यावेळी चालत यायचे, म्हणजे समुद्रमार्गे जवळ आहे ते मालवण किल्ला इथे. तसे ते इकडे यायचे, परत जायचे. असं करता करता मग त्याने काय ठरवलं की मग इकडेच आपल्याला राहायला पाहिजे कुठेतरी, म्हणून त्याने या ठिकाणी घर बांधलं. या ठिकाणी घर बांधल्यानंतर मग त्यांना मूल होत नव्हतं तरी मग ते त्या ठिकाणी जे पूजा करायचे त्या मालडीच्या मंदिरामध्ये, तिथे आजही हा गणपती त्याची छोटी मूर्ती आहे मेटलची. तर ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याने सांगितलं, माझा मोठा उत्सव कर, तुझी इच्छा पूर्ण होईल म्हणून त्याने मग ते सरदार असल्यामुळे 21 दिवसाचं हे करून गणपती सुरू केला. सुरू केल्यावर त्यानं तो मुलगा झाला. मग गणपतीचा प्रसाद म्हणून त्यांनी त्याचं नाव गणोजी ठेवलं. असं आहे. मग ते गणोजी जे होते ते विजयदुर्ग किल्ल्यावरती त्यावेळी कान्होजी आंग्रेंचे नातू तुळोजी आंग्रे यांची सत्ता होती. तुळोजी आंग्रे पण फार प्रबळ होते, म्हणजे तुम्ही जर इतिहास वाचलात ना तर कान्होजी आंग्रेसारखेच. तर ते विजयदुर्ग किल्ल्यावरती मग ते असायचे गणोजी जे होते ते.
वाटेत या सुंदर बीचचे दर्शन झाले. माहीत नाही, पण कोकणाचा स्वच्छ समुद्रकिनारा पाहिला की माझे मन प्रसन्न होते. तुम्हालाही समुद्रकिनारा आवडतो का? आवडत असेल तर कुठला समुद्रकिनारा तुम्हाला जास्त आवडतो ते मला कमेंट करून कळवा. नवसाला पावणारा देव किंवा देवी ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे. माझ्या मते श्रद्धेने नमस्कार केला तर आपला घरचा देवही आपल्याला पावतो. आता तुम्ही विचाराल, असेच असेल तर कशाला गेला होतास एवढ्या लांब देवदर्शनाला? तर मनात एक उत्सुकता होती या बाप्पाच्या दर्शनाची. 2 कारणांसाठी मी इकडे दर्शनासाठी गेलो होतो. कारण क्रमांक 1 म्हणजे हा बाप्पा 320 वर्षांपासून एकाच घराण्यातले लोक किंवा एकाच कुटुंबातली लोक स्थापन करतायत याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. आणि कारण क्रमांक 2 म्हणजे या बाप्पाचा इतिहास आपल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत आहे म्हणून. आणि माझ्या मते देवदर्शन हे सगळ्यांनीच सातत्याने करावे. त्याचे एक कारण आहे. माझे वैयक्तिक मत आहे की श्रद्धा नसली तरी देवदर्शन करावे. कारण प्राचीन काळी मंदिर हे कुठे पण जागा मिळेल तिथे बनवले जात नव्हते. जुनी लोक एका विशिष्ट ऊर्जेच्या